नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आवाज महामुंबईचा चॅनेलचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न। आवाज महामुंबईचा चॅनेलचा स्नेहमेळावा दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून चिरनेरमधील सचिन घबाडी यांचे मानसी फार्म हाऊस येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला। 9 डिसेंबर 2024 रोजी आवाज महामुंबईचा या चॅनेलची निर्मिती झाली। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील सरांनी 30 पत्रकारांना सोबत घेऊन 9 डिसेंबर रोजी हे चॅनेल स्थापित केले। तेव्हापासून 2 महिन्यात आवाज महामुंबई चॅनेलचे 2200 सबस्क्रायबर झाले आहेत। रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, सातारा, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील दर्शकांचे आवडीचे हे न्यूज चॅनेल बनले आहे। तसेच हे चॅनेल मॉनिटाईज व त्याचे रजिस्ट्रेशन झाले आहे। अशा या अल्पावधीतच गरुड झेप घेतलेल्या यशस्वी घोडदौड होत असलेल्या या चॅनेलच्या सर्व पत्रकारांना निमंत्रित करून एक स्नेहमेळावा साजरा झाला। 19 फेब्रुवारी म्हणजे इतिहासात ज्या राजाचे पान सुवर्ण अक्षरात लिहिले आहे असे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून व राजांना मानवंदना देऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर चॅनेलच्या यशस्वी भरारीसाठी चर्चा करण्यात आली। सर्वांनी आपले चॅनेलविषयी मनोगत व्यक्त केले। आवाज महामुंबई चॅनेलचे आय कार्ड वाटप करण्यात आले। आवाज महामुंबई चॅनेलच्या नावाचे लोगोचे टी-शर्टही वाटप करण्यात आले। त्यानंतर स्नेहभोजन घेण्यात आले। यावेळी उपस्थित आवाज महामुंबईचे चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील सर, शारदा खारपाटील, तृप्ती भोईर, जगदीश भोईर, धनाजी घरत, धर्मेंद्र प्रधान, सचिन घबाडी, संजय होळकर, सुजाता होळकर, निलेश म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, संपादक मिलिंद खारपाटील यांच्या सुविद्य पत्नी माधुरी खारपाटील, तसेच त्यांचे चिरंजीव सौरभ खारपाटील, तृप्ती भोईर यांचे यजमान श्याम भोईर, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलची उत्तुंग भरारी व यशस्वी वाटचालीसाठी भविष्यात आम्ही प्रयत्नशील राहू असे सर्व पत्रकारांनी यावेळी आश्वासन दिले। यानंतर या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, चिरनेर, उरण। दैवत ज्याला म्हटलं जातं की ज्यांच्या नावामध्ये जर उच्चारलं तर लहान बालक देखील या ठिकाणी स्फुरण करून जय म्हणतं। असे छत्रपती शिवाजी महाराजांची 356वी जयंती संपूर्ण देशभरामध्ये नवे तर जगामध्ये काही जी काही राष्ट्र जे आहेत, व्हिएतनामसारखं राष्ट्र देखील जिथं जिथं आपला मराठी माणूस पोहोचलेला आहे त्या देशांमध्ये शिवराज्याभिषेक आणि शिवजयंतीचे सोहळे आपल्याला पाहायला मिळतात। या दिनाचं औचित्य साधून आज आपला आवाज महामुंबईच्या चॅनेलचं या ठिकाणी आपण एक सामूहिक स्नेह कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या आवाज महामुंबई चॅनलचे सन्माननीय संपादक मिलिंद खारपाटी सर, आपल्या वृत्तनिवेदिका सन्माननीय तृप्तीताई भोईर मॅडम, सुजाता होळकर मॅडम, त्याचप्रमाणे आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळे वाटचाल करतो त्या आमच्या मार्गदर्शिका, ज्येष्ठ आदर्श शिक्षिका सन्मान्य शारदा खारपाटील मॅडम, आमच्या खारपाटील मॅडम, आपल्या सगळ्यांचं मी आजच्या या आवाज महामुंबई चॅनलच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। स्वागत करण्यापाठीमागचा हेतू असा आहे की आपण सगळेजण वेगवेगळ्या या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो, परंतु एक कुठंतरी स्नेह मेळावा असावा। उभारी घेण्याचं काम सन्मान्य मिलिंद खारपाटी यांच्या नेतृत्वात करत आहात आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू भगिनी अतिशय मेहनत घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक, व्ह्यूज, सबस्क्राईब मिळण्यासाठी प्रयत्न करतात। तुमचं देखील या ठिकाणी मनपूर्वक मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुढील सूत्र जे आहे ते सन्मान्य मिलिंद खारपाटी साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा। ते आता आपण लावलंय आणि आता चांगलं रुजत आहे। ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने रुजतंय ते रोपटं, पण ते रोपटं अजून रुजण्यासाठी, अजून आपल्याला फळं लागण्यासाठी, त्याला पानं फुलांनी बहरण्यासाठी आपली सगळ्यांची साथ हवी। आणि ती साथ अशा रूपात हवी की बातमी आली की आपण 25-30 लोक आहोत, बघितल्या बातमी वेळ तसाच सगळी बिजी आहेत। आता यंत्रापेक्षा मानव बिजी झालाय, त्याच्यामुळं जर मी उघडली बातमी। नमस्कार, मी आवाज महामुंबई चॅनलचा संपादक मिलिंद खारपाटील। 2 महिन्यापूर्वी आम्ही शिवनेरीला गेलेलो, आमचं मित्रमंडळ दावी ग्रुप। त्यावेळी मी एक शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीजवळ एक बोललो होतो
की आमचं नवीन चॅनल चालू करायचं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी प्रोसेस चालू करून दुसऱ्याच दिवशी आवाज महामुंबईचं चॅनल केलं. गेल्या 2 महिन्यात चॅनलने उत्तुंग भरारी घेतलेले आहे. 2000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर केले, चॅनल मॉनिटाईज केलं, चॅनल रजिस्ट्रेशन केलं. आणि याच्यामध्ये मला माझ्या सर्व पत्रकार मित्र आहेत माझे आवाज महामुंबईचे, त्यांनी योग्य साथ दिली. त्याच्यामुळे चॅनल आता भविष्यात अजून गुरुझेप घेणार आहे. धन्यवाद.